मित्रांनो आपण जाऊ आता फटाफट घाटपुरीले। मी आता पोचलो घाटपुरीले। इथे गेले मी ना आता सायकल पार्क। आपण जाऊ आता आतमध्ये। मित्रांनो आता मिकी माऊस नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानखडे आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करतो। आता संध्याकाळच्या वाजलेल्या 5 आणि आपला ब्लॉग आतापासून स्टार्ट झालेला आहे। तर मित्रांनो, सकाळी मी ब्लॉग स्टार्ट करताना काही मिस्टेक झालेली आहे, त्याच्यामुळे मी संध्याकाळी ब्लॉग स्टार्ट करत आहे। तर आता आज आहे नवरात्राचा पहिला दिवस, तर घाटपुरीला भरते जत्रा। तर काय काय आलं नवीन आपण आता बघण्यासाठी जाणार आहोत। तर आता मी उभा आहे सध्या गच्चीवर, तुम्ही बघू शकता। मोठी खात आहे कबूतर, तांदूळ तुम्ही बघू शकता। तर चला मग मित्रांनो, आपण जाऊ आता फटाफट घाटपुरीले। तर मित्रांनो, नवरात्रीच्या 9 दिवस पुरा हा रोड संध्याकाळी भरत असते, कारण की दर्शनासाठी लोक जातात। संध्याकाळी 5 वाजतापासून तर रात्री 10-11 वाजेपर्यंत त्यात हा रोड भरत असते। आपण एकदा येऊ अष्टमीच्या दिवशी पै दर्शन करण्यासाठी, ते पण संध्याकाळी। तुम्ही बघू शकता आता पण पहिल्या दिवशी पण लोक दर्शनासाठी जाणं येणं करतच आहे। इथे सगळे दुकानं लागत आहे, खेळण्याचे स्टॉल, खाण्याचे स्टॉल। तर चला मग मी आता पोचलो घाटपुरीले। इथे गेले मी ना आता सायकल पार्क। आपण जाऊ आता आतमध्ये। आता मी आलेलो आहे आत। आता दर्शन करायला जाणार आहे मित्रांनो आपण आतमध्ये। तर सगळ्यात पहिले ऑटो धुवा लागतात हातपाय। ते पाणी चालू होते। मित्रांनो, आता हातपायचं धुणं झाले। आपण जाऊ आता दर्शनासाठी आतमध्ये। तिकडे चालू आहे सगळी जत्रा, मोठा आकाशी पाळणा यायलाय, आपण नंतर दाखवू। चला आता आतमध्ये जाऊ। आता पहिला दिवस आहे मित्रांनो, ऑटोन हे पुरं पॅक असते संध्याकाळी दर्शनासाठी। मोठी पुरी लाइटिंग लागणार आहे। तुम्ही बघू शकता, अटी उंचीकस रांगोळी काढलेली आहे। अष्टमीच्या दिवशी अटी मोठी रांगोळी असते। इकडे स्वस्तिकचे दिवे जळतात, तुम्ही बघू शकता। तर चला आता आतमध्ये। आतमध्येच आहे मित्रांनो आपण, सॉरी। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की स्वस्तिकचे दिवे बनलेले आहे, ठेवलेले खाली स्वस्तिक। दर्शन करून मी आता आलेलो आहे बाहेर। आता आपण जाऊ चप्पलपाशी। चप्पल काउंटिंग तिकडे काढलेली आहे, तर मग त्याच्यानंतर आपण इकडे फिरायला जाऊ। तर चला मित्रांनो, आता मी आलो छोट्या आकाशी पाळण्यापाशी। बघू शकता तो अजून बनायचा बाकी आहे। इकडे स्टॉल लागलेले आहे खाण्यापिण्याचे। इकडे मोठे मोठे आकाशी पाळणे आलेले आहे। हे यावेळेस याले काय म्हणतात तुम्ही कमेंटमध्ये सांगा। यावेळेस नवीन आलेलं आहे। तर आपण समोरून जाऊ आतमध्ये। चला आता मी आलेलो आहे आकाशी पाळण्यापाशी। तुम्ही बघू शकता माझ्या मागे आकाशी पाळणा आहे। इकडे आहे नवीन ट्रॅक येईल, अटी आहे रेल्वे, अटी आहे हेलिकॉप्टर। हा आकाशी पाळणा तुम्ही बघू शकता मित्रांनो किती मोठा आहे। आपण एकदा याच्यामध्ये बसू, आणखी याच्यामध्ये बसू, कारण की नवीन येईल आहे यावेळेसची।
आणि याच्यात बी बसू आपण मित्रांनो. तर आता जाऊ आपण बसची पाशी. इकडे पण काही खाप्याचे स्टॉल लागलेले आहे. तर मित्रांनो आता मी आलेले आहे आकाशी पाळण्याच्या खाली. अटून बघू शकता किती वर पाहायला लागते. बघू शकता ते अजून दुकानं लागणं चालू आहे. धीरे धीरे आसपासून पुरं दुकानं लागणं होतात. बघू शकता इकडे मिकी माऊस आहे. तर चला आता मी जातो मिकी माऊस पाशी. तर मित्रांनो आता मिकी माऊस झालेला आहे ओपन. तुम्ही बघू शकता. आणि इकडे गर्दी किती आहे ते बघू शकता. कारण की संध्याकाळ झाले की अटी पुरी गर्दी चालू होते दर्शनासाठी. इकडे सगळे खेळण्या गिळण्याची दुकानं. आज पहिला दिवस आहे म्हणून एवढी गर्दी नाही. थोडीशी कसं आहे जशी जशी संध्याकाळ येणार अजून 8-9 वाजता तशी ते एकदम खतरनाकमध्ये ती गर्दी होणार दर्शनासाठी. तर चला मित्रांनो आता मी चाललो माझ्या सायकलपाशी. आपल्याला जाणं आहे घरी. आपल्या जत्रेमध्ये भेटलेले आहे सबस्क्रायबर तुम्ही बघू शकता. मी आलेलो आहे सायकलपाशी. आपल्याला जाणं आता घरी तुम्ही बघू शकता. तर चला मग जाऊ आपण घरी. बाहेर बी दुकानं लागायची बाकी आहे मित्रांनो. म्हणजे उद्या परवाला पुरे दुकानं लागून जातात. सगळेजण आपला व्यवसाय काही ना काही सुरू करत आहे बघू शकता. चला मित्रांनो आता आपण जाऊ घरी धीरे धीरे. ताकद न गेलं की मित्रांनो ॲक्सिडेंट व्हायची शक्यता आहे. तर मित्रांनो तर संध्याकाळच्या वेळेला 7 मी आता आलो बघण्यासाठी. तर देवीचं आगमन झालेलं. मित्रांनो देवी पाहून मी आता आलो घरी. तर आजच्यासाठी एवढंच. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला चांगला वाटला तर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा. जय हिंद जय महाराष्ट्र. पुढचा ब्लॉग एकदम चांगला येणार आहे तो तुम्ही नक्की बघा. तर चला.